चला तर आज बनवूया उडदाच्या डाळीचे पापड। पापड बनवण्यासाठी अर्धा किलो मुगाची डाळ आणि 1.5 किलो उडदाची डाळ घेतली। कॉटनच्या कपड्याने छान चोळून पुसायची, पाकडून घ्यायची आणि बारीक दळून आणायची। कढईमध्ये 2 ग्लास पाणी गरम करून घ्यायचं। 2 पॅकेट पापड मसाला टाकायचा। पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा। पाणी थंड होऊ द्यायचं आणि थंड पाणी पिठामध्ये थोडं थोडं टाकून पीठ छान मळून घ्यायचं। पीठ मळायला आणि पाणी लागेल तर पाणी गरम करून थंड केलेलं पाणी यूज करायचं। पीठ घट्ट मळून रात्रभर असंच ठेवून द्यायचं। दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकता तुम्ही छान असं मऊ पीठ झालेलं आहे। पीठ छान वरवंट्याने असं कुटून घ्यायचं, असं छान लांबलं पाहिजे। अशा पद्धतीने छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे। बनवलेले गोळे हवाबंद डब्यामध्ये ठेवायचे। एक गोळा घ्यायचा, थोडंसं पीठ लावायचं। अशा पद्धतीने छान असा पापड लाटून घ्यायचा। अशा पद्धतीने पातळ पातळ पापड लाटून घ्यायचे। लाटलेले पापड फॅनखाली सुकवायचे। पापड वर्ष 2 वर्ष टिकण्यासाठी कडकडीत उन्हामध्ये 1 तासासाठी वाळवून घ्यायचे। असे छान टेस्टी खुसखुशीत पापड तयार आहेत आपले। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा,